चला जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता का फिजिक्सचा पेपर म्हणजे HSC बोर्डचा आज जो झालेला 12वी सायन्सचा फिजिक्सचा पेपरचे आन्सर की कसे असणार आहे त्याचा आपण पेपरचा ॲनालिसिस करून घेणार आहे. का तुमचे किती MCQ बरोबर आले ती, किती ऑब्जेक्टिव्ह बरोबर आले ती, किंवा बाकीच्या क्वेश्चनचे उत्तर काय होते आणि आपण IMP क्वेश्चन दिले त्याचा किती फायदा झाला, हे सर्व आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघून येणार. चला विद्यार्थी मित्रांनो, फायनली आपण 2026 म्हणजे आजचा 16 तारखेला झालेला फिजिक्सचा पेपरचे उत्तर आन्सर की कसे असणार हे बघून घेणार. ठीक आहे, चला पेपर माहिती सगळ्यांना 70 मार्क्स होता. बघा मित्रांनो, जे आपण अगोदर IMP क्वेश्चन दिले की जे आपण क्वेश्चन पेपर सोडून घेत होते त्यातील खूप सारे क्वेश्चन याच्यामध्ये रिपीट झाले होते. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, का तुम्हाला जे आता केमिस्ट्रीचा पेपर येणार जर त्याचे IMP क्वेश्चन पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच एखादी क्वेश्चन पेपर तुम्हाला घेऊन येतो, त्यामुळे तुम्हाला खूप सारा फायदा होईल. ओके, चलो बघा मित्रांनो, हे फिजिकल कॉन्स्टंट होते. आता सेक्शन ए मध्ये बघा, तुम्हाला डायरेक्टली MCQ बघा, सिलेक्ट अँड द राईट द करेक्ट आन्सर ऑफ द फॉलोइंग मल्टिपल चॉईस टाईप ऑफ द क्वेश्चन. ओके, पहिला बघा दिला होता, वेन अ नंबर ऑफ द ड्रॉपलेट्स कोलेस टू फॉर्म द सिंगल ड्रॉप द टोटल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप. बघा मग याचा आन्सर होतं मित्रांनो डिक्रीज. याचा आन्सर काय होतं तर डिक्रीज हे आन्सर होतं. पुढे बघा मित्रांनो, इन अन आयडियल गॅस मॉलिक्यूल पॉझिसेस, तर याचं उत्तर असणार आहे ओनली कायनाटिक एनर्जी. ऑप्शन नंबर ए, ओनली कायनाटिक एनर्जी. नेक्स्ट बघा मित्रांनो, थर्ड नंबरचं बघा, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन इन द इन्क्रीज अबोव थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी कीपिंग इंटेन्सिटी अँड पोटेन्शियल कॉन्स्टंट देन द फोटो इलेक्ट्रिक करंट, तर याचा आन्सर आहे बघा मित्रांनो रिमेन सेम. याचा आन्सर काय असणार तर रिमेन सेम असणार आहे ऑप्शन नंबर सी किंवा पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे रिमेन सेम. ओके, पुढे बघा मित्रांनो, द प्रोसेस इन द विच हीट इज नायदर ॲब्सॉर्ब ऑर द रिलीज इज नायदर ॲब्सॉर्ब नॉर द रिलीज बाय द सिस्टम दॅट इज कॉल्ड ॲज द एडियाबॅटिक. काय असणार तर एडियाबॅटिक हे त्याचं योग्य असणार आहे पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, द पिरियड ऑफ द कोनिकल पेंडुलम in the term of its length L semi vertical angle theta and the acceleration due to gravity G is the. बघा आता ऑप्शन दिलेले खूप सारे जे ऑप्शन दिले हे कन्फ्यूज करण्यासारखे, पण ॲक्च्युली लक्षात घ्या का कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की जर तुम्हाला डिवायडेशनला फक्त 4G आला, काय का डिवायडेशनला जर 4G आला तर तोच पर्याय आपला क्लिक करायचा आहे. तर लक्षात येतं 4G दिसतोय आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक सी, 4π इन द रूट L cos theta डिवाइड बाय 4G. ओके, चलो पुढे बघा, the conducting rod of the length L rotates about the of its end in the uniform magnetic field B with the constant angular velocity omega if the plane of the rotation is the perpendicular to the B, the EMF inducted between the end of the rod is the, आणि याचा आन्सर आहे 1/2 B ओमेगा L स्क्वेअर. काल हा MCQ 50 वेळा सांगितलं होतं का रिपीट येईल, का हा IMP खूप IMP परीक्षेला येऊ शकतो आणि ॲज इट इज इथं रिपीट झालं आहे. ओके, नेक्स्ट बघा, द मेटल सरफेस ऑफ द इल्युमिनेटेड बाय द फोटॉन्स ऑफ द एनर्जी phi eV and the phi 2.5 eV respectively, the ratio of their wavelength of the emitted radiation which is the 1:2. बरोबर. काल आपण जी क्वेश्चन पेपर आपण बघितली त्या क्वेश्चन पेपर मध्ये बघा मित्रांनो सेम टू सेम काय होतं का हा आपल्याला क्वेश्चन याच्यामध्ये आला होता, आणि या क्वेश्चनमध्येच बघा काय केलं होतं आपण का त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की खूप महत्त्वाची गोष्ट आहे का याला तुम्ही पाठांतर करून ठेवा, आणि मित्रांनो बघा सेम टू सेम तेच झालं आणि तोच क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये विचारला गेला होता. ठीक आहे, पुढे बघा 8 नंबरचा बघूया, द पार्टिकल्स इन द सब्जेक्टेड टू द 2 parallel SHM such that heat x is equal to 2 sin omega t and y is equal to 2 sin omega t plus pi upon 3, the amplitude of the resultant SHM will be असणार आहे 2√3. काय असणार आहे 2√3. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी 4 आन्सर लिहिलेले, किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटत होतं याचा आन्सर 4 आहे, पण ॲक्च्युली याचा आन्सर आहे 2√3. काय असणार याचा आन्सर 2√3 याचा असणार आहे पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट बघा मित्रांनो, द बार मॅग्नेट ऑफ द मॅग्नेटिक मोमेंट 10 ampere square has the across sectional area 2.5 into 10 raised to 4 m square if the intensity of the magnetism of the magnet is 10 raised to 6
ए पर मीटर म्हणजे ॲम्पियर पर मीटर, द लेंथ ऑफ द बार मॅग्नेट विच इज द 4 सेंटीमीटर. याचा आन्सर असणार आहे विच इज द 4 सेंटीमीटर, हे आन्सर येणार आहे मित्रांनो. पुढे बघा, इन अ सिरीज LCR सर्किट फॉर द XL इज ग्रेटर दॅन XC टॅन थिटा विल बी. ठीक आहे ना, टॅन थिटा विल बी पॉझिटिव्ह. काय असणारे, विल बी पॉझिटिव्ह असणारे. पर्याय क्रमांक C हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढे बघूया मित्रांनो. आता पुढची गोष्ट आता लक्षात घ्या मित्रांनो, ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या त्याच महत्त्वाच्या का आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळत होतं. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्हाला केमिस्ट्रीचे जर तुम्हाला अजूनही IMP क्वेश्चन पाहिजे असेल तर लक्षात घ्या, मला एकदा कमेंट करा, नक्कीच मी केमिस्ट्रीचे पण तुम्हाला IMP क्वेश्चन बनवून देईल. ठीक आहे, चला पुढे बघूया आता मित्रांनो. क्वेश्चन नंबर 2 कडे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. बघा मित्रांनो, स्टेट द फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू द युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल. मग याचंच जे तुम्हाला एक्सप्रेशन वगैरे तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं, तर याचं एक्सप्रेशन असणार मित्रांनो E = सिग्मा r² अपॉन द ॲप्सिलॉन 0 r². हे त्याचं काय असणार आहे, फायनल आन्सर असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, नेम अँड इन्स्ट्रुमेंट फॉर द मेजरमेंट ऑफ द EMF ऑफ द सेल. मग हे कोणतं असणार आहे, तर पोटेन्शियोमीटर असणार आहे. बिकॉज ऑफ द पोटेन्शियोमीटर इज यूज टू मेजर द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF ऑफ द सेल, बिकॉज ऑफ द इट ड्रॉस नो करंट फ्रॉम द सेल अँड बॅलन्स पॉईंट थॉज द मेजरिंग द ट्रू EMF. बरोबर आहे, म्हणून याचा आन्सर असणार आहे पोटेन्शियोमीटर. पुढे बघा, तुम्हाला सांगितलं होतं का कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड of the force exerted by the stationary charge exposed to uniform magnetic force. काय दिलं तुम्हाला, युनिफॉर्म मॅग्नेटिक फोर्स. मग याचं उत्तर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, ते म्हणजे काय असणार आहे, तर 0. काय आन्सर असणार याचं, 0 असणार आहे. का मॅग्नेटिक फोर्स ॲक्टिंग ऑन द चार्ज Q मुव्हिंग विथ द वेलोसिटी V इन द मॅग्नेटिक फील्ड B इज गिवन बाय, तर काय असतं याच्यामध्ये, तर F = QV B sin θ याच्यामध्ये असतो. बरोबर आहे. ठीक आहे, मग जर 0ची व्हॅल्यू, जर Vची जर व्हॅल्यू पुट केली स्टेशनरी आपण म्हणतो, तर मग V = जर तुम्ही 0 पुट केला तर त्याची F = काय असणार आहे, तर 0 असणार आहे. पुढे बघा, बार मॅग्नेटची प्रॉपर्टी म्हणजे काय, तर विच प्रॉपर्टी ऑफ द बार मॅग्नेट इज यूज इन अ नेव्हिगेशन विच इज द डायरेक्शनल प्रॉपर्टी. काय असणार बघा मित्रांनो, डायरेक्टिव्ह म्हणा किंवा डायरेक्शन म्हणा, तर तुम्हाला त्याचा आन्सर आहे डायरेक्शनल ऑफ प्रॉपर्टी, हे त्याचं योग्य आन्सर आहे. पुढे बघा, इन अ यंग डबल स्लाइड एक्सपेरिमेंट विथ ऑफ द 2 स्लाइड आर इन द रेशो 25:1. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ द ॲम्प्लिट्यूड अँड विच इज द 5:1. काय असणार आहे, हा 5:1 हे त्याचं योग्य आन्सर असणार आहे. कारण काय, इंटेन्सिटी ऑफ लाईट आपण जर याला बघितलं तर फॉर्म्युला काय आपला असणार आहे, A1/A2. काय असणार आहे, A1/A2. मग रूटमध्ये 25/1 असणार आहे. मग 25 रूटचा मग काय आन्सर असणार आहे, तर √25 5 आणि 1चा 1च म्हणजे काय 5:1 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. पुढे बघा, बेटा प्लस डिकाय तुम्हाला विचारलं, व्हॉट इज अ बेटा प्लस डिकाय. बघा काय, प्रोटॉन टू न्यूट्रॉन कन्व्हर्जेशन. बरोबर आहे, इन अ बेटा प्लस डिकाय द प्रोटॉन गेट्स कन्व्हर्टेड इन टू द न्यूट्रॉन बाय द इमिटिंग अ पोझिशन ऑर द न्यूट्रलेशन. बरोबर आहे, हे याचा आन्सर आहे. पुढे बघा, इफ द टेन्शन इन द सोनोमीटर वायर्स इज increased by the 21%, compare the initial frequency with the later. बघा काय, तर विथ द लेटर. मग जर आपण याला जर फॉर्म्युला यूज केला, काय फॉर्म्युला, F1/F2 = इन √T1/T2. मग याचा आन्सर मित्रांनो 10:11. काय असणार आहे, 10:11. सेकंड पेंडुलम डेफिनेशन काय, द सेकंड पेंडुलम इज द पेंडुलम हुज द पिरियड ऑफ द ऑसिलेशन time take for the one complete swing back for the fourth and exactly which is the T = 2 seconds. So that is the definition of the second pendulum which is a T = 2 seconds. हे आपलं काय असणार मित्रांनो, एकदम फायनली आन्सर असणार आहे. समजतंय का, फायनली आपलं आन्सर असणार आहे. चला पुढे बघूया आता मित्रांनो, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आता. चला बघा मित्रांनो, आता पुढचा क्वेश्चन बघा, सेक्शन नंबर B कडे आता आपण आलेलो. बघा याच्यामध्ये तुम्हाला अटेम्प्ट एनी 8 क्वेश्चन ऑफ द फॉलोइंग, तुम्हाला 8 क्वेश्चन हे कंपल्सरी अटेम्प्ट करावे लागतात आणि याला टोटल 16 मार्क्स आहे, म्हणजे एका क्वेश्चनला 2 मार्क्स असतात. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन बघूया आता पटकन. याच्यामध्ये काय दिले बघा रे, व्हॉट आर द एडी करंट्स, स्टेट इट्स द 2 ॲप्लिकेशन. मग आता एडी करंट्स म्हणजे काय, तर एडी करंट्स आर द लूप ऑफ द इलेक्ट्रिक करंट इंड्यूस विथ द कंडक्टर बाय द चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड इन द कंडक्टर.
बरोबर आहे. मग याचे युजेस तुम्ही लिहू शकतात का, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ब्रेकिंग इन द ट्रेन्स अँड इंडक्शन फर्नासेस. बरोबर आहे, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता की जसं की हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग करंट इन द कॉईल जनरेटेड, एडी करंट्स इन द मेटल प्रोड्युसिंग हाय टेम्परेचर सफिशियंट टू मेल्ट देम. अशा प्रकारे तुम्ही याचा आन्सर लिहू शकतात. पुढे बघा, स्टेट एनी टू सोर्स ऑफ द एरर इन द मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट, एक्सप्लेन हाऊ दे कॅन बी मिनिमाइज. काय सांगितलं तुम्हाला, एक्सप्लेन हाऊ बी ते कॅन बी मिनिमाइज. मग आता लक्षात घ्या, याचं काय आहे का आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे का, नॉन युनिफॉर्मली ऑफ द ऑफ द मीटर ब्रिज वायर अँड द एंड एरर ड्यू टू द रेजिस्टन्स. मग आता याच्यामध्ये काय गोष्ट महत्त्वाची आहे का, टू सोर्स ऑफ द एरर इन द मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट आर द नॉन युनिफॉर्मिलिटी ऑफ द मीटर अँड ब्रिज वायर ॲट द एंड रेजिस्टन्स. बरोबर आहे, अशा प्रकारे. ठीक आहे ना, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं होतं. पुढे बघा, ड्रॉ द रे डायग्राम showing position of the virtual sources and the region of the interference of the biprism experiment. ठीक आहे. पुढे बघा, derive the expression for the radius n बोर्स ऑर्बिट. बघा काय, बोर्स ऑर्बिटसाठी तुम्हाला काय तुम्हाला का एक्सप्रेशन तुम्हाला डिराईव्ह करायचं होतं. ठीक आहे. चला बघा, आता एक्सप्रेशन काय याच्यामध्ये तर लक्षात घ्या. तर याचा आन्सर असणार आहे आपल्याला आर इज इक्वल टू एन स्क्वेअर एच स्क्वेअर ॲप्सिलॉन 0 इज इक्वल टू पाय एम झेड ई स्क्वेअर. काय असणार आहे, पाय ई झेड ई स्क्वेअर हे त्याचं असणार आहे फायनल आन्सर असणार होतं. ठीक आहे. पुढे बघा, प्रॉब्लेम येतं 7 नंबरचा. सिलिंग फॅन हॅज अ मोमेंट ऑफ द इनर्शिया ऑफ द 2 kg m स्क्वेअर दिलेलं तुम्हाला. ठीक आहे. इट अटेन्स मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ऑफ द 60 आर्क. आता पूर्ण प्रॉब्लेम तुम्हाला मी सोडून दाखवत नाही, फक्त त्याचे फायनल आन्सर काय येऊ शकतात हे तुम्हाला आता सांगतो. बघा, तर याचा आन्सर असणार आहे 2.92 वॅट ऑर द 8 पाय स्क्वेअर अपॉन 27 वॅट. ठीक आहे. पुढे बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम होता तुम्हाला इलेक्ट्रिकल डायपोल कन्स्टिट्यूट. तर याचं उत्तर मित्रांनो बघा 0.0116 जूल. काय असणार आहे, वर्क डन तुम्हाला असणार आहे 0.016 जूल हे त्याचा आन्सर असणार आहे. पुढे बघा, डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द करंट इन द सर्क्युलर आर्क ऑफ द वायर युझिंग द बाईट-सॅवर्ट लॉ. तर याचं बघा, तर याचं डिराईव्ह तुम्हाला जे एक्सप्रेशन असणार आहे ते काय असणार आहे, बी इज इक्वल टू μ0 I थीटा अपॉन द 4R. ठीक आहे ना, हे त्याचं असणार आहे योग्य आन्सर असणार. पुढे बघा, डिस्टिंग्विश बिटवीन हार्मोनिक अँड द ओव्हरटर्न्स सांगितलं तुम्हाला, याचा तुम्हाला फरक लिहायचा होता. पुढे बघा, 12वा प्रॉब्लेम दिला होता तुम्हाला. स्टील बॉल विथ द रेडियस 0.3 mm इज फॉलिंग विथ द वेलोसिटी ऑफ द 2 m/m/s थ्रो द ट्यूब फिल विथ द ग्लायसरीन. ठीक आहे ना. मग तुम्हाला याच्यात कॅल्क्युलेट करायचं का विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन द स्टील बॉल. मग बघा, तर याचं व्हॅल्यू असणार आहे मित्रांनो 0.00942 न्यूटन हे त्याचं योग्य आन्सर असणार होतं. ठीक आहे. चला पुढं आता बघूया आपण 13 नंबरचा क्वेश्चन. बघा पुढं बघा, याच्यात 13 नंबरचं काय होतं, हा 13 नंबरचा प्रॉब्लेम दिलता. तर इथं टीची व्हॅल्यू 7619 के आली पाहिजे. पुढं बघा, ॲप्रॉक्सिमेटली पुढे बघा 14चं दिलं तुम्हाला, त्याचं 3.5 एम्पियर इतकी व्हॅल्यू याची आली पाहिजे होती. नंतर पुढं थर्मोडायनामिक्स तुम्हाला डिफाईन करतो, म्हणजे काय मेकॅनिकल इक्विलिब्रियम, त्याच्यानंतर केमिकल इक्विलिब्रियम, देन द थर्मल इक्विलिब्रियम. हे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एक्सप्लेन तुम्हाला करायचं. म्हणजे ॲटलिस्ट याच्याबद्दल तुम्ही ॲटलिस्ट 3 किंवा 4 पॉईंट जरी लिहिले तरी तुम्हाला पुष्कळ होतं बघा मित्रांनो. ठीक आहे. 2 लिहिले तरी चालते, पण मार्क वगैरे कटिंग न होता म्हणून काय का तुम्ही जास्तीत जास्त आन्सर लिहिलं असेल अशी अपेक्षा ठेवूया आपण. ठीक आहे. चला पुढं बघूया मित्रांनो. आता डिराईव्ह अँड एक्सप्रेशन बघा दिले का, रेझोनंट फ्रिक्वेन्सी ऑफ द सिरीज रेझोनंट सर्किट दिले. बरोबर आहे. मग हे त्याचं काय असणार आहे तर एक्सप्रेशन असणार आहे. पुढे बघा, ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ द बार मॅग्नेट दिले, हे त्याचं काय असणार आहे एक्सप्रेशन असणार आहे. ठीक आहे. बघून घ्या, चेक करा काय ते, जर याच्यामध्ये थोडी मिस्टेक झाली असेल तर मला सांगा, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा, डिफाईन द मॅग्नेटायझेशन स्टेट इट्स SI युनिट तुम्हाला दिले. तर SI युनिट काय याचं तर एम्पियर पर मीटर. बरोबर, काय असणार एम्पियर पर मीटर, आणि डायमेन्शन काय असणार आहे L⁻⁻⁴A. आणि बघा हे दिलं तुमचं रिलेशन या दोघांमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. चला पुढे बघा, डिराईव्ह अन एक्सप्रेशन फॉर द इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ड्यू टू पॉईंट चार्ज V इज इक्वल टू Q अपॉन द 4πε0R हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, 20 नंबरचा क्वेश्चन. ऑप्टेन अन एक्सप्रेशन फॉर द डी ब्रायली वेवलेंथ असोसिएटेड विथ द इलेक्ट्रॉन ॲक्सिलरेटेड फ्रॉम द रेस्ट थ्रू द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द वर्ल्ड्स. बरोबर आहे, हे त्याचं असणार आहे योग्य उत्तर. लॅम्बडा इज इक्वल टू H अपॉन √2m EV. ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, आता सेक्शन आता आपण बी याच्यामध्ये बघून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामधले जे पुढचे क्वेश्चन दिलेले तुम्हाला,
ठीक आहे, बघा दिसतंय सगळ्यांना. ठीक आहे, आता कोणकोणते क्वेश्चन कोणी किती सोडवले ही खूप आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, जर जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्ही सॉल्व केले असतील तर आय होप की सगळ्यांना याचा फायदा नक्कीच झाला असेल. ठीक आहे ना. बघा याच्यामध्ये आता विथ द नेट सर्किट डायग्राम एक्सप्लेन द वर्किंग ऑफ द फुल वेव्ह रेक्टिफायर. कालच आपण याच्यामध्ये घेतले होते का, तुम्ही रेक्टिफायरबद्दल लिहून घ्या. तुम्हाला रेक्टिफायरबद्दल नक्कीच क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. पुढे बघा मित्रांनो, स्ट्रिंग ऑफ द गिटार, तुम्हाला हा एक प्रॉब्लेम विचारला गेला होता. पुढं बघा नंतर याच्यावरती आपल्याला का केमिकली एक म्हणतो की वर्क डन बाय द गॅस किंवा हीट सप्लाय टू द गॅस, तुम्हाला हे कॅल्क्युलेट करायचं होतं. आय होप ही सगळ्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असेल. आपण एक निवांत वेळ काढून आपण याच्यावरती एक दिवस पूर्णपणे आपण ॲनालिसिस करून घेणार आहे. ठीक आहे ना. बघा हे क्वेश्चन आपल्या प्रकारे आलं होतं. बघा इलेक्ट्रॉन इन सेकंड बोर ऑर्बिट, हा प्रॉब्लेम आपण काल सॉल्व्ह करून घेतला होता. पूर्णपणे सॉल्व्ह केला होता का म्हटला, याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे क्वेश्चन येईल. हे वरचे पण 24 नंबरचा पण आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतला होता, कारण गॅल्व्हनोमीटरवरती म्हटलं एक क्वेश्चन येईलच येईल, नेमका तोच क्वेश्चन आला. आता सेक्शन डी मध्ये बघा, डिराइव्ह द लॅपलेस लॉ ऑफ द स्पेरिकल मेम्ब्रेन ऑफ द बबल्स ड्यू टू सरफेस टेन्शन. म्हटलं होतं की तुम्ही याचा चांगला अभ्यास करून घ्या, याच्यापैकी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि बघा मित्रांनो, नेमका तोच आला होता. ठीक आहे. पुढे बघा, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द मॅक्झिमम सेफ्टी स्पीड विथ द विच द व्हेकल शुड मूव्ह अलॉंग द कर्व हॉरिझॉन्टल लोड. याचं एक्सप्रेशन तुम्हाला काय फाइंड आउट करायचं होतं आणि खाली दिलेला प्रॉब्लेम देखील तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. बघा 29ला पण तसंच आहे. 30ला बघा, सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स, दोघांना तुम्हाला डेफिनेशन लिहायचं होता आणि खाली प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. तर फायनली बघा विद्यार्थी मित्रांनो, आय होप सगळ्यांना पेपर चांगला गेला असेल. क्वेश्चन पेपरमध्ये जे मी ॲन्सर सांगितले तुम्हाला, यातून जर तुम्हाला काय डाऊट असेल तर एकदा कमेंट नक्की करा, काय प्रॉब्लेम नाही. पण मित्रांनो, आय होप की सगळ्यांना पेपर चांगला गेला असेल. जर केमिस्ट्रीबद्दल जर तुम्हाला IMP क्वेश्चन पाहिजे असेल तर मला एकदा कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करा. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या, कमेंट करा. नक्कीच मी सांगतो 100% तुम्हाला केमिस्ट्रीबद्दल देखील मी IMP क्वेश्चन आपल्या व्हिडिओद्वारे घेऊन येणार आहे. ठीक आहे. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला काही क्वेश्चनबद्दल डाऊट असेल तर मला एकदा कमेंट करा, काही अडचण नाही. ठीक आहे. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र आणि परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि लक्षात घ्या, केमिस्ट्रीचा पेपर पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. चला.